नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अंड्या उंड्या ब्लॉगमध्ये. आम्ही ब्लॉग सुब्यासोबत चालू केला आहे. काय करते ते पण सांग. नाही ते नको सांगा, जळतील लोक. आम्ही काय करतो ते आम्ही नाही सांगणार. आम्ही दोघं काम करतोय आणि ती दोघं भांडी घासते. हां, दोघं जण बाहेर येते. आमचा प्लॅन चालू आहे बिर्याणीचा. व्हेज बिर्याणीची आज. हा व्हेज बिर्याणी नाही, त्याला पुलाव म्हणते. पुलाव बिर्याणी व्हेज नसती. नाही, मी व्हेजच बिर्याणी बोलणार नाही तर मला ते पण खायला भेटायचं नाही. होय गप. आणि जे बनवलं ते खायला लागते. ऑप्शन नाही आम्हाला. ऑप्शन नाही. गोरं दिसते तर कसलं बोलतंय बघा की व्हिडिओमध्ये. ना स्किन केअर तीन गिअर. अभि एक व्हिडिओ 800-900 MBचा येतोय त्याच्यावरती. हां, मग चला तुम्हाला दाखवतो. अजून 2 मंडळी आहेत आपल्याकडे जे कामं करतात घरात. आणू मी. हा, आज आमचे आहेत हे 2 आचारी. पुऱ्या रे हो टेडाव. शुभ्याने मी आज ब्लॉग चालू केले. ओ माय गॉड. ओके. हां, तर म्हटलं तुम्हाला आनंद द्यावा तुमच्या इकडं. तर आज आपण बनवणार आहे पनीर व्हेज बिर्याणी. तर त्यासाठी मी पनीर कट करून दिसत आहे का, कट करून धुवायला ठेवलं आहे. पाण्यात थोडंसं भिजवून ठेवलं आहे. आय हॅव टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, कांदा, मिरची आणि टोमॅटो दोनदा बोलले का, आणि फ्लावर पण भिजत टाकलं आहे मी इथे. आणि रायताची पण तयारी माझी रेडी आहे. सो इथे रायताची तयारी आहे. सो चला तर मग आपण बनवूया बिर्याणी. गरम आहे तर कशात बनवू मी आता, माझं असं कन्फ्युजन व्हायला लागलं आहे. कढईत तर ती मावणार नाही. कुकरमध्ये बनवते, नाही तर कुकरमध्ये बनवू शकतो आपण. मी त्याची प्रो नाही बनवत, पण जेवढी जमते तेवढी बनते. आणि आय एम व्हेरी बॅड विथ असं एक्सप्लेन करता करता बनवणं. बट आय ट्राय माय बेस्ट, व्हेरी बेस्ट. सो आपण यूज करणारे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला. आणि आय यूज दिस देसी फार्मचं लो फॅट दही, विच इज रिअली रिअली गुड. आणि बाय द वे पनीर पण देसी फार्मचं आहे. इट्स अ लो फॅट पनीर. मस्त आधी तेल टाकूयात. तेल थोडं जास्ती टाकायला लागतं, क्वांटिटीच्या नुसार तुम्ही टाकू शकता. दिस माय मसाल्याचा डब्बा. तेल गरम होते तर मी परत एकदा जरा बिर्याणीची रेसिपी बघते. आय गॉट इट गाईज, आय गॉट इट. काय करायचं आहे, सगळा खेळ आय फील बिर्याणीचा राईस आणि मसाला आहे. तेवढंच तर असतं म्हणा. तरी ऑल्सो माझ्या डोक्यात एक विचार आला की मी बघते आहे यूट्यूबला, आम्ही जेव्हा किचनचे व्हिडिओज टाकतो किंवा फूड कुकिंगचे व्हिडिओज टाकतो तेव्हा आम्हाला खरंच छान रिस्पॉन्स येतो आहे, व्ह्यूज येत आहेत, ऑर्गॅनिक का असेनात. पण सो जस्ट लेट मी नो का आम्ही असं मस्त किचनचे डायरीज करू, किचन फूड डायरीज किंवा असं काही. तर प्लीज लेट मी नो की आम्ही करू की नको. सजेशन इज ऑलवेज वेलकम्ड. ॲस्थेटिक नाही वाटलं मला ते. ती आमची डब्याची एक्स्ट्रा पिशवी आहे. सो माझं एवढं होऊ दे, मग मी दाखवते की कुठल्या प्रोसेसपर्यंत बिर्याणी इज रेडी. इकडे मी राईस करून घेतला आहे. हा मला आता निथळत ठेवायचा, सो थोडा मोकळा होईल. इकडे मी पनीर फ्राय करते आणि इकडे भाज्या शिजत आहेत. मी भात परातीत काढून मोकळा केला आहे, सो तो वाढेल. आणि जरा इथे फुल फॅनच्या स्पीडमध्ये ठेवते आहे. हॅक गाईज. सो आपल्या सगळ्या भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत. सो गॅस मी बारीक करते आणि सगळे मसाले ॲड करते. खूप गरम होतं यार. पुण्यात पाऊस का पडत नाही आहे. 2 दिवस थोडासा पाऊस झाला आणि आता देर इज लाईक नो पाऊस. कसली डचकली नु मी. नुमान मागणं आलं. थांब ना यार, जा ना, खाऊन होतच आली आहे. काय यार, अरे कामात असेल तो स्वयंपाक करत असेल.
So guys, do you want to see the masala? Wow, खरंच छान दिसतोय. I am a nice chef, you can say. Look here. So माझी बिर्याणी इज रेडी. मी लेयर्स करते आता आधी खाली थोडे थोडे सो सगळीकडे ती प्रॉपर मिक्स होईल. आणि राईस मेन इन्ग्रेडियंट भैया. नाही माझे हात दुखत आहेत. एवढं पण कामाची सवय करते मी आपलं. सो मी आधी खाली मसाला टाकला आणि मग भाताचं लेअर करते आहे. मग परत थोडा मसाला टाकणार आहे आणि लेअर करणार आहे. सो सगळीकडे लागेल मसाला. आय होप सो. अंडाला आवडेल यार. मेहनत लगता है भाई. पण गोंडस आहे. कौतुक करतो मला काही केलं तरी, तर मी त्याला काही बोलू नाही शकत. एवढा गोंडस आहे. तो ऑफिसरनं आला, मी फ्रेश होत होते, त्यांनी लिटरली भांडी पण घासून ठेवली की मला जास्ती काम पडायला नको. एवढं कोण असतं यार. थोडंसं मला असं वाटतंय की भात माझा ओलसर राहिला आहे. थोडं वरनं मी नंतर पाणी टाकलं तर मी नंतर टाकायला पाहिजे. बट कोई ना, चलता है. सो एक मिनिट आहे ना तुला दाखवायचं ते. आले ना, एकच मिनटं. पाच करू. सो मी काकडी बारीक चिरली, कांदा बारीक चिरला, एकत्र केला आणि त्यात दही घातलं आहे, थोडं मीठ, थोडीशी साखर चवीपुरती आणि युअर कोशिंबीर रायतं इज रेडी. बिर्याणीसोबत खूप सही लागतं. काय म्हणलं शुभे? मला सकाळी उठून व्यायाम करायचा म्हणे. हॅलो. सो बिर्याणी इज रेडी. सो आम्ही झोपलो. व्हेज बिर्याणी रेडी झाली. हां बघ, झोप तर एवढी आली. आता आम्ही मस्त जेवतो मंडळी. उर्यानी केलेली व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुलाव काय म्हणलं? असं मारीन ना शुभ्या तुला. तू तरी यार व्हेज पुलाव असतो. गप्प बस. तुला काय पुलाव म्हणायचं वेगळी काय? गोष्ट आहे, बिर्याणी वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, नाही. त्याला काय नाही म्हणायचं ग बस. चला आपली सिरीज चालू करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बस बरोबर. हो भेटूया उद्या परवा.